इथे मी वाळूचं शिवलिंग, नंदी, गणपती आणि सखी पार्वती तयार करून घेतलेले आहे. आणि आता इथे मी पूजेचं सर्व साहित्य घेतलं आहे. त्यात भस्म वगैरे सर्व आहे. तर आता आपण पूजा करून घेणार आहोत. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज हरतालिका असल्यामुळे माझ्या सर्व सखी मैत्रिणींना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, आता मी तुमच्यासोबत माझी आजची पूजा शेअर करत आहे. तर चला, आपण पूजेला सुरुवात करूया. मी ते चौरंग घेतलं आहे. चौरंगावर मी शिवलिंग तयार करून घेतले वाळूचं. आणि आता इथे आपण पूजा करून घेणार आहोत. अगदी साधी सरळ पूजा आहे मैत्रिणींनो. मी घरीच केलेली आहे आणि मला घरीच पूजा करायला आवडतं, त्याच्यामुळे मग मी मंदिरात वगैरे काही गेली नाही. तर इथे मी तांदूळ घेतले आणि तांदळावर गणपतींचं सुपारी म्हणून गणपती ठेवले. तर आता इथे आपण थोडंसं पंचामृत वगैरे 2-3 हे टाकून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत शिवलिंगावर वगैरे. आणि आपण आता त्याचा अभिषेक करून घेणार आहोत आणि लगेच आपण त्याची स्थापना करणार आहोत. तर जास्त पाणी वगैरे टाकता येत नाही, कारण वाळूचं शिवलिंग असल्यामुळे. आता इथे मी भस्म घेतले आणि भस्म भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे मग आपण सुरुवातीला आधी भस्म लावून घेतो आहे. आणि इथे मी नंदी, गणपती, सखी पार्वती यांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. तर अगदी साधी सोपी पूजा आहे मैत्रिणींनो. इथे मी थोड्याशा अक्षता घेतल्या आणि म्हणजे तांदूळ, तर ते पण मी थोडं थोडं हे करून घेते. आणि आता ही सुरुवातीला इथे मी पूजेच्या सुरुवातीला हळदी कुंकू लावून घेतलं आहे स्वतःला, नाही तर ती पूजा लागू होत नाही. आता इथे मी जानवं घेतले कापसाचं. आता ते पण आपण भगवान शंकरांना अर्पण करणार आहोत. तर आता इथे मी मैत्रिणींनो, माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. इथे जी माता पार्वतीसाठी जी पूजा असते ना, ती सर्व आता आपण माता पार्वतींना अर्पण करून घेणार आहोत. तर इथे मी गोकर्णाचे फुलं आणले. आज त्या फुलांना खूप महत्त्व आहे. तर ते फुलं मी आता भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला अर्पण करते. तर आता इथे मी धूप दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि गणपती बाप्पांना खोबरं आणि गुळाचं नैवेद्य अर्पण केलं आहे. तर आता आपण ही जी 5 पत्री वगैरे पूजा असते, इथे गोकर्णाचं पांढरं फूल पण मिळालं होतं मला. आता ही जी पूजा आहे ना आपली 5 पत्री, तर ही पण आपण आज सुरुवातीला आता पिंडीवर अर्पण करून देणार आहोत. तर ही माता पार्वतीने जसं जंगलात राहून हे व्रत केलं होतं, तसं आपण तर जंगलात राहत नाही, पण आपल्याला जेवढं शक्य होतं तेवढं आपण करतो. तर ह्या फुलाला पण खूप महत्त्व आहे आणि ते पान आहे त्याला पण खूप महत्त्व आहे. इथे मी धोत्र्याचं फूल पण आणलं होतं आणि बेल पण आणलं होतं. तर इथे आता मी सर्व पूजा व्यवस्थित अर्पण करून दिली आहे आणि आता हळदी कुंकू लावून घेतला आहे पूजेवर. आता मी इथे कथा वाचून आरती करून घेतलेली आणि नमस्कार करून घेते. मैत्रिणींनो, माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर कशी वाटली माझी आजची पूजा? अगदी साधी सोपी पूजा आहे, म्हणून मग कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.